हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नमस्कार नमस्कार. MH पोलीस स्टेशन. कॉमेडी नाही पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे की मी हवालदार गौरव मोरे. मी सारखं सारखं का सांगतोय हवालदार हवालदार. ही जी तुमच्या बाजूला बसल्यात ना ती लय वेळा विचारतात कपडे बघून आज कुठला कॅरेक्टर आहे तवा. म्हणून शिना मला सांगायला लागतंय तवा. तर माझी पोलिसी व्यक्तिरेखा ह्याची उज्ज्वल परंपरा तुम्हाला तर माहित आहे. मागच्या वेळेला मी हवालदारच केला होता कोल्हापूरचा. तापला का तवा ह्याच्या पुढे गेलोच नाही. आणि ऑन डिमांड आज परत मला हवालदार बनवलाय त्याच्या. मला एक कळत नाही, मला हसवायला बोलवले की माझ्यावर हसवायला मला बोलवलंय. असू द्या पण आज ज्या पद्धतीची वर्दी माझ्या अंगावर आहे आपला कोणी अपमान करू शकत नाही. हे बघा माझ्याकडे पंचस असतात पण आज पंचस सकट माझ्याकडे काठी पण आहे. जर का कोणी माझा अपमान करायचा प्रयत्न केला असा देतो का नाही उत्स्फूर्तपणे तवा. येऊ द्या आता कोण येते ती. मी आहे की तवा. येऊ द्या कोण येते तवा. नाही 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 तुला आज खडी फोटायला पाठवली तर नाव नाही लावणार वनिता बाई. तुला दाखवतेच मी आता काय चीज आहे ते. मोठी आली चीज नाही तुला जेल मध्ये चक्की पिसायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. आली मोठी शाणी. ह्या मोर्चात दोन आवाज ओळखीची वाटतात. हाय तरी कोण हे लोक. नाही तुला दाखवते मी. तू येत इकडे ये. तू आंधी इकडे ये. अयो आई बायको तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय. घरी सगळं ठीक आहे ना तवा. कसलं ठीक आहे. हे तुमच्या आईला सांगा डोक्याला शॉट द्यायचं काम नाही. माझ्या डोक्याला शॉट दिला ना तर ही सगळी 32 आहे ना घशात घाली ना. तू माझी 32 घशात घालशील आणि मी बरी बघत बसन. नाही तुझ्या झिंजा उपटला तर नाव नाही लावणार वनिता बाई. बाई 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 माझ्या झिंजा उपटशील मी बरी उपटून देईन तुला. ना माझी 32 घशात घालशील ना मी बरी बघून घेईन तुला. आली मोठी माझ्या झिंजा उपटायला. जा 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 जा. तू जा जा जा. अगं तू हायस तरी कोण. तू आहेस तरी कोण. अगं जा. तू जा. अगं जा. तू जा. अगं जा. असं कसं झालं काय. कसला म्हणताय MH पोलीस स्टेशन बघितलं का नाही. एकदम सिरियस कॉमेडी नाही पाहिजे आज सांगतोय. हा कशाला भांडताय ते सांगा पहिलं. भांडायला मुळात आम्ही इकडे आलोच नाही आहे. हा मी तुमच्या आईची कंप्लेंट लिवायला आला इकडे. काय झालंय तवा. सासूबाई नाही तुम्हाला जेल मध्ये पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. माझा नवरा पोलीस आहे पोलीस. अगं जाग. माझा पोरगा पण पोलिसात आहे तवा. ऐका की माझा पोरगा आहे. मी लाडा कुडात वाढवलंय त्याला. माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तवा. गौऱ्या जाणार नाहीस ना. नाही काय नाही जाणार. पटकन कंप्लेंट लिहून घे. घेतो घेतो. पटकन कंप्लेंट लिहून घे. हा. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिनं केसात माळलाय तवा. बघू ते की. ओ हसीना व्हॉट अ ब्युटिफुल. माझं ऐकून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिने केसात माळलाय तवा. बघ काय खरंय का तवा. खरंय तवा पण माझं पण ऐकून घ्या ना तवा. काय झालंय. मी माझ्या मायरून आणलेलं फरसाण एका दिवसात संपवलं ना तुमच्या आईनं. खा खा खातीनी पापा पाहिजे तेवढं पसरती बाई. 300 स्क्वेअर फुटाच्या घरात 150 स्क्वेअर फूट तर हीच जागा वापरती. आपण कुठं राहायचं आपण कुठं जायचं बरं. चल की जाऊ हॉटेलात. कशाला हाणले. आता माझं पण ऐक. घरात कुठं चालावं फिरावं म्हंटल तर पायात येते ही नट मोगरी. अगं बाई मी नट मोगरी हाय कशी चिडवायली आहे. मला जमत नाही म्हणून करून दाखवती माझ्या समोर. परत कर की परत. मी नट मोगरी हाय कसा डुलतोय बैल. कशाला काय बोलली. बैल बैल बोलली नाही तुम्ही बरं ऐकून घेता डुकरासारखं. नट मोगरीच आहे ही. मी जर नट मोगरी असेल ना तर तुम्ही झुलता झेंडू हाय. कमिशनर साहेबाची गाडी आली. बैला
विशेषण आहे. आई बैल बोलत्या, बायको रानडुक्कर बोलत्या, घेऊ तरी काय? मला ते काय माहित नाही. हा. तू माझी कंप्लेंट लिहून हा, हा. चांगली 2 वर्षासाठी खडी फोडायला पाठवतीला. थांबा की बया जरा. बया बया तुम्ही पाठवाल नि मी बरी टुकू टुकू जाईन खडी पाडायला. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. हा. माझी कंप्लेंट लिहून घ्या. नाही तुमच्या आईला मी माझ्या अगोदर खडी फोडायला पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. हा. तुमची आई जाऊन नुसतं डोंगरावर बसली ना तरी त्या खड्यांची रेती होईल. तू काय रे? हाणू नको की काय? लागतंयच की तवा. लागलाच पाहिजे तुला तवा. हे. माझ्या वजनावर एक शब्द सुद्धा बोलायचं नाही सांगून ठेवती. तुम्ही आता- माझ्या ए! डोक्यात- गा बसा. आता एकाचा पण आवाज नाही पाहिजे, कळलं का? MHJ पोलीस स्टेशन एकदम सिरियस, कळलं काय? आवाज जर आला ना सांगितलंय. काय केलं? काय नाही, हा? काय नाही केलं. आई समोर काठी आपटलीस? आपटली. माझ्यासमोर काठी आपटलीस? आपटली तुझी का? एवढी हिंमत झाली माझ्यासमोर काठी आपटतोयस तू? अगं नाही आपटली का काठी आई? मी हिला घाबरवायला काठी आपटली. हा. काय बोललात अगं जाऊ दे की आई आहे. तुम्ही मला घाबर जाऊ दे की. बया 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 माझं नशीबच फुटलं ग बया. आये कोणाशी लग्न लावून दिलं ग आये. चारमार सोबत ग. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. कशा घेऊ कंप्लेंट लिहून? आई आहे ती माझी. हा. मला माहिती. हा, ऐका पण एकदा का जर मी कंप्लेंट लिहून घेतली हा. तर परत तुम्हाला मागे सरता येणार नाही. चालेल चौकशीला सामोरं जावं लागेल. चालेल की. आणि तुला तर माहित आहे एकदा का आपल्याला सिंगम जागा झाला. कशाला हात तुला हाणलाच पाहिजे. नको तिथं कशाला शिंगम जागा करतोयस? ऐका तुम्ही हा. मी तर म्हणते तुमच्यातला सिंगम जागा करा. हा. नाही तुम्ही विसरूनच जा या तुमच्या आई आहे ना मी तुमची बायको. हा. कसं असतंय प्रत्येक पोलीसवाल्याला ना प्रत्येक गुन्हेगार सारखाच असला पाहिजे. बघितलं कसलं टाळ्याचं वाक्य म्हणली ती. टाळ्यांचं वाक्य हा, हा. नाही मला पण दाखवायचं तिला माझा हिसका. तू कंप्लेंट लिहून घे. चल लवकर. दाखवा ना मग. ठीक आहे घेतो कंप्लेंट लिहून. हा, आता लिह. बघा तुम्ही. हा हवालदार गौरवमुळे MHJ सॉरी. हा आता हवालदारनी रजिस्टर ओपन केलंय. हातात पेन घेतलाय तवा. आता बघा. मग लिवा की तवा. हा. तुमचं नेहमीच आहे आपलं रजिस्टर ओपन करून ठेवायचं लिवायचं कायच नाही. घरच्या गोष्टी इकडे कशाला बोलती ग? गप्प बस. काय काय याच्यात काय तेव्हा घरच्या गोष्टी? हाडा मारतो का काय मी नाही करतोय तू. लिहून घे ना लिहून घे, कंप्लेंट. तू घे, लिहून तू घ्या. मी जेव्हा घरात गाणी गात असते ना हा. माझ्या गाण्यातल्या चुका काढते ही. बघा मला जमल तसं भजन म्हणत असते मी. होय, होय. पण हिच्यातली चरबी आहे. माझ्या गाण्यातल्या चुका काढत असती. आणि तुम्ही माझ्या मराठीच्या चुका काढता त्याचं काय? तुझं मराठी हायच दळबद्री. इकडे या. काय? आपण तिघांनी एकत्र या. आपण तिघ हा. स्किट मध्ये एकत्र असताना कुणाची मराठी चांगली ह्याच्यावर बोलायचं नाही. कळलं? शांत व्हा, पाणी प्या, थंड व्हा, समोपचाराने घ्या, घरी जा. चला काय बोलला? समोपचाराने घ्या आणि घरी जा. आता काय बोला अजून सांगा की. म्हणजे तुम्ही आमची कंप्लेंट लिहून नाही घेणार? ह्याच्यात काहीच मजा नाही. दुसरी माझ्याकडे आहे. काय काय मी जेव्हा घरी असती ना हा ही माझी काळजी घेत नाही. नवऱ्यासोबत दिवसभर मोबाईल वर चॅटिंग करत असती. काय सांगती? वय. पण मला एक पण मेसेज येत नाही. बाबा, आता बघून घे. काय करू ग आई? काय केलंय ग? माझा एक पण मेसेज येत नाही. कुणासोबत बोलते मला आई? काय माहिती तुझ्या गोऱ्या रंगाला भळला सांगत होते नको करूस लग्न. आता काय करू? तू मला मेसेज नाही करत तू. केवढा तो अभिनय करता दोघं मिळून. केवढा दिवसाला 50 मेसेज करती ना. एक तरी मेसेजला ते निळी काडी येते का तुमच्या? मला केलं मेसेज. मग आई आता बघ दूध का दूध पाणी का पाणी आताच करतो. हा. हा हे बघ मोबाईल. कुठं आहे मेसेज? कुठं आहे? अयो हाय की मेसेज. मग? सॉरी तुझं नाव इग्नोर म्हणून सेव्ह केलंय. अयो सॉरी बघा, बायकोचे लाड बघा. तिची चांगली चांगली नावं ठेवा. अगं. आईचं नाव काय ठेवले? आई अहो, ही तुमची अक्कल सासूबाई. अहो इग्नोर काय चांगलं नाव नसतं. इग्नोर म्हणजे ते वगळता येणारी व्यक्ती म्हणजे मला इग्नोर करायचं. मग बरोबर नाव ठेवले सासूबाई. तुम्ही माझं नाव इग्नोर ठेवलंय. आता तू डिस्टर्ब करते मला. तुम्ही करू काय तवा? माझं नाव आहे आये. कोणाशी लग्न करून दिलं का आये? चारमर सोबत ग. सॉरी जाऊ दे की झालंय संपलंय. जागी घरला तवा. जाती घरला जाती आणि तुमच्या आईच्या डोक्यात तांब्याच घालती. अयो.
ही माझ्या डोक्यात तांब्या घालणार, हा. पाण्यानं भरली कळशीच घालेन तुझ्या डोक्यात. आली गो मोठी, मी पण हांडा घालीन ना. माड टाकी भरलेली टाकी आहे, टाकीच घालेन तुझ्या अरे डोक्यात. गप्पा की काय झालं तेव्हा एवढं भांडायला? हा कशाला एवढं भांडताय? कशाला एवढं भांडताय म्हणजे? निदान त्या भांडणं पायी तरी तुम्ही घरी याल, हा. त्या चौकशी पायी तरी तुम्ही घरी आले, तुमचे पाय आपल्या घराला तरी लागतील. आम्हाला काही भांडायचं नाही, आम्ही मुद्दाम भांडण केलं आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवायला आणलं. अरे बाबा त्या सरकाराला सांग, आम्हाला पण संसार असतोय, घर असतोय, बायको असती, आई असती, बहीण असती, आम्हाला पण सुट्ट्या द्या, त्यांना पण आमची गरज आहे. हाणली का तुझा आज वाढदिवस आहे. अयो यो ते ड्युटीच्या नांद विसरलोच की आज माझा बर्थडे आहे म्हणून. नाही तू तर आम्हाला केक दे त्याला. अयो केक आणलाय. हम्म. असं आहे की कसं आहे हा, म्हणजे असंच आपलं गंमत केली. अयो मी बनवलाय. वा काय केक आणलाय, एक नंबर केक आहे. एक नंबरच आहे. बापू! काय झालं? हवालदार साहेब, आता तर माझी कंप्लेंट लिहूनच घ्या. काय? माझ्या नवऱ्यासाठी बनवलेल्या केक वरची चेरी माझ्या सासूबाईंनी खाल्ली. राहू दे अशी की. मिरची लागते बा तिला, माझ्या पोराच्याच पगारात होता ना केक. अरे काय